नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज बघूया. आपण ग्रह शिकलोय प्रायमरी, पण कुठलाही ग्रह म्हटलं की जसं डॉक्टर म्हटलं की तो स्टेथोस्कोप आला आणि त्याच्याकडे जाऊन आपण ट्रीटमेंट घेणार हे नक्की आहे. तसं प्रत्येक ग्रह म्हटलं की त्याचं कारकत्व म्हणजे काम करण्याची पद्धत. हा नक्की काय करणार कुंडलीत, कारण ग्रह नियमाने वागतात. प्रत्येक कुंडलीमध्ये ते कुठल्याही स्थानाचे भावे झाले असं होऊ शकतं, पण त्यांचा स्वभाव किंवा कारकत्व आहे ते कधीही सोडत नाहीत. त्याच्यामुळे एका शब्दामध्ये प्रत्येक ग्रहाला आपण कसं ओळखायचं की हा काय करतो, तर तसं रवी हा जो ग्रह आहे हा राजा आहे. सूर्य म्हणायचं नाही, ॲस्ट्रॉलॉजीच्या टर्मिनॉलॉजीमध्ये सूर्याला रवीच म्हणायचं. रवी हा सूर्यमालेचा राजा आहे, सगळ्या ग्रहांचा राजा आहे. रवी हा राजा असल्यामुळे परोपकारी आहे, कंट्रोल घेणार आहे. त्याच्यामुळे रवी म्हटलं की कंट्रोल आणि पॉवर, अधिकार त्याच्याकडे असतात. चंद्र म्हटलं की तो आई आहे म्हणून भावनात्मकता, आणि चंद्र फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे, 2.5 दिवसात रात बदलतो म्हणून तो बदलाचा कारक, म्हणून भावनात्मकता आणि बदल. तिसरा आहे मंगळ. मंगळ हा फोकस्ड ग्रह आहे, तो अतिशय शक्तिमान आहे, तो स्पीडचा कारक आहे, तो हत्यार आहे, लीडरशिपचा कारक आहे, युद्ध देवता आहे. म्हणून मंगळ हा म्हटलं की काय, लीडरशिप, ॲक्शन, स्पीड आणि शक्ती. चौथा ग्रह बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी, बुद्धिमत्तेचा कारक, इंटेलिजन्स कोशंट म्हणजे बुध. मग बुध म्हटलं की काय दिसणार, व्हर्सटॅलिटी, अतिशय उत्तम कम्युनिकेशन, इंटेलिजन्स आणि ॲनालिसिस. चौथा गुरु हा जो ग्रह आहे हा गुरु माऊली आहे, हा शहाणपणाचा कारक आहे आणि प्रगती आणि प्रसरणाचा कारक आहे. म्हणून विजडम, सक्सेस इन एव्हरी ॲस्पेक्ट विथ नॉलेज, नॉलेजला खूप जास्त महत्त्व देणारा ग्रह आहे. शनी हा ऑर्गनायझेशन, स्ट्रक्चर, लिमिटेशन, परत प्रॅक्टिकॅलिटी हे सगळं आहे. त्यामुळे शनी म्हणजे संघर्ष, प्रॅक्टिस 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 आणि ट्रू लाईफ म्हणजे शनी. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे, अतिशय क्रिएटिव्ह ग्रह आहे, त्याच्याकडे सेल्फ एक्सप्रेशन हे कलेमधलं आहे. म्हणून क्रिएटिव्ह सेल्फ एक्सप्रेशन विथ आर्ट आणि भिन्नलिंगी आकर्षण म्हणजे शुक्र. असं आपण प्रत्येक ग्रहाबद्दल एका शब्दात सांगतो, कारण ग्रह मग ते राशीचे स्वामी म्हणून असोत, नक्षत्राचे स्वामी म्हणून असोत, चरणाचे स्वामी म्हणून असोत, ते स्वतःचा स्वभाव कुठेही सोडत नाहीत. यानंतर या सगळ्या ग्रहांना जेव्हा तुम्ही प्रत्येकी वेगळं वेगळं तपासणार आहात, लग्नेश म्हणून बघणार आहात, हे कुठल्या वयामध्ये ही व्यक्ती सेटल होईल यासाठी त्या ग्रहांना एक वय आहे. तसं रवीचं वय आहे 24-22, चंद्राचं वय आहे 22-25, मंगळाचं वय आहे 28, बुधाचं वय आहे 25 ते 35. तो युवराज आहे त्यामुळे मॅच्युअर व्हायला वेळ लागतो, त्याला सेटलमेंटला वेळ लागतो बुधाच्या. गुरुचं वय आहे 32 आणि शुक्राचं वय आहे 25, शनीचं वय आहे 36, हा लॉंग टर्म फिरणारा ग्रह आहे म्हणून, आणि राहूचं वय 42 आणि केतूचं वय 48, 50, 52, कारण तो लेट गो, आयुष्याच्या बाहेर गेल्यावर आध्यात्मिकतेकडे जाणारा ग्रह आहे, अर्थातच वानप्रस्थाच्या वयानंतर आहे. अशी ही ग्रहांची सेटलमेंटची वयं आहेत. आपल्या कुंडलीमध्ये लग्नी असलेला ग्रह कधी सेटल होईल, लग्नेश कधी सेटल होईल, तो कसा आहे, हे सगळं बघण्यासाठी ही वयं फार महत्त्वाची असतात. आणि नुसतंच हे वय असं नाही, तर गुरुचं लग्न आहे तर ही व्यक्ती 16, 32, 48 अशा वयामध्ये सेटल होणार. शनीचं वय आहे तर 36 + 18 + 18 + 18. समजा लग्नी राहू आहे तर तो 42व्या वर्षी जास्त काम करेल, पण केतू आहे तर तो 48, 50, 52ला सेटल होईल किंवा त्याचं इप्सित काय आहे ते साध्य करण्यासाठी पुढे जाईल. नंतर मंगळाचं वय जे 28 आहे तर 28 + 14 + 14 हे पण मधले मधले टप्पे आहेत प्रगतीचे माणसाच्या लग्नेशाचे.
मग जर चंद्र लग्नेश असेल तर 24व्या वर्षी 22व्या वर्षी, आणि मग त्यानंतर त्याच्या पट्टीमध्ये किंवा +12 +13 असं. रवीचं वय जेव्हा आपण 22-24 म्हणालोय तर रवी मॅच्युअर झाल्यावर त्याच्या पट्टीमध्ये. आणि शनीच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट अशी धरली जाते, कारण शनीला फक्त 7.5 आपण म्हणतो, तर शनी हा तुमच्या वयाच्या पहिल्या 30 वर्षात एकदा तुमच्या राशीत येतो. पुढचा सॅटर्न रिटर्न्स हा 30 ते 60 मध्ये असतो. याचे परिणाम काय दिसतात? शनी हा कर्माचा कारक आहे, संघर्षाचा कारक आहे, प्रॅक्टिकल लाईफ आहे. आयतं शनी काही देत नाही आयुष्यामध्ये, पण शनी माणसाला कधीही निराश करत नाही. तर ह्या प्रत्येक ग्रहामध्ये हा गोचरीने जेव्हा, म्हणजे करंट प्लॅनेट्स जे तुम्हाला समोर दिसतात त्याला गोचर म्हणतात, हे जेव्हा फिरतात तेव्हा तो तुमच्या चंद्रापासून कधी कधी चांगलं फळ देणार आहे, याला पण नियम आहे. याला म्हणतात गोचरीच्या ग्रहांचे फलित देण्याचे नियम. तसा तुमच्या चंद्रापासनं गोचरीचा रवी 3रा 6वा 10वा 11वा शुभ फळ देतो. तुमच्या चंद्रापासून गोचरीचा मंगळ 3रा 6वा 10वा 11वा शुभ फळ देतो. तुमच्या चंद्रापासून गोचरीचा शनी 3रा 6वा 11वा शुभ फळ देतो. तुमच्या चंद्रापासून गोचरीचा बुध 2रा 4था 6वा 8वा 10वा 11वा शुभ फळ देतो. तुमच्या चंद्रापासून गोचरीचा शुक्र 1 2 3 4 5 8 9 11 12 इतक्या वेळा चंद्रापासून येणारा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा 8वा 9वा 11वा 12वा शुभ फळ देतो. आणि तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या चंद्रापासून 2रा 5वा 7वा 9वा 11वा गुरु हा शुभ फळ देतो. म्हणजे गोचरीचे ग्रह कसं फळ देणार आहेत? आत्ता कुठला ग्रह कुठल्या राशीतून चाललाय त्याला आपण दृग्गोचर होणारा म्हणजे समोर दिसणारा म्हणून गोचर. चर म्हणजे चालणारा, दृग्गोचर म्हणजे दृष्टी समोर चालणारा म्हणून गोचर. त्यामुळे आत्ताचा जो हा एपिसोड करत असताना शनी जो कुंभ राशीमध्ये आहे, तर ज्यांच्या चंद्रापासून तो 3रा 6वा 11वा आहे त्यांना हो चांगलं फळ देणार आहे. कशाचं? ग्रहफळ कशाचं देतात? ते ज्या स्थानात असतात त्या स्थानाच्या गोष्टींचं. त्या स्थानामध्ये ज्या हजारो गोष्टी आपण बघितल्या तक्त्यामध्ये, त्यातल्या ज्याला ते सिंक्रोनाइज होतात, म्हणजे ज्याचं फळ द्यायला ते बाध्य असतात त्यांच्या कारकत्वाप्रमाणे, त्याचं फळ 3रा 6वा 11वा शनी शुभ देईल. आत्ता गुरु आहे वृषभ राशीमध्ये, ज्यांच्या चंद्रापासनं तो 2रा 5वा 7वा 9वा 11वा आहे त्यांना तो शुभ फळ देईल. अशा प्रकारे गोचरीचे ग्रह तुमच्या चंद्रापासून कितवे आहेत ते शुभ ते सांगता येतं. आणि हे शुभ फळ कशाचं देणार? ज्या स्थानामध्ये आले त्याचं देणार. असं तुम्हाला आपल्या कुंडलीमध्ये गोचर कधी चांगले कधी वाईट, म्हणजे तुम्ही आता शनी वक्री झाला या राशीत नाही अरे बापरे असं होणार नाही. शनी कधीच अरे बापरे नाही. शनी हा नेहमीच तुमच्यावर कृपा करणारा ग्रह आहे. आता क्रमाने हे एवढे चांगले आहेत हे कळलं, पण प्रत्येक ग्रह जो फळ देतो गोचरीचं हे क्रमाने इतका असेल तर देणार आहे, पण संपूर्ण राशीभर देणार आहे का? त्यालाही नियम आहे. तर रवीचं फळ हे बदलल्या बदलल्या मिळणार आहे पूर्ण महिनाभर. मंगळाचं फळ पण बदलल्या बदलल्या मिळणार आहे पूर्ण महिनाभर. बुधाचं रवीच्या बरोबरच आहे म्हणून तसंही तो पूर्ण महिनाभर बदलल्या बदलल्या फळ देणार आहे. गुरु आणि शुक्र हे बदलल्यानंतर मध्यापासून पुढे फळ देतात, आणि शनी आणि चंद्र हे शेवट फळ देतात. कारण चंद्र फास्टेस्ट मुव्हिंग आहे त्याच्यामुळे तो बदलताना फळ देतो, आणि शनी हा कर्माचा कारक आहे त्याच्यामुळे तुमचं कर्म जितकं योग्य, कष्ट जितके योग्य ठिकाणी, प्रॅक्टिस जेवढी चांगली तेवढा शनी तावून सुलाखून घेतो. आणि मग जेव्हा तुम्हाला पटतं की कर्म मी केलंय पण ह्या कर्माचं फळ मला इथेच ठेवून जायचं आहे, किती पैसे मिळाले तरी ते माझ्याबरोबर येणार नाहीत, गाड्या घोडे मिळाले ते इथेच ठेवून जायचे आहेत, मग मी असं कर्म का करू नये की मी जे दुसऱ्याच्या चांगल्यासाठी करीन, दुसऱ्याचा आणि माझा आत्मा एक आहे तर मी दुसऱ्यासाठी झटीन, असं निष्काम कर्म मी केलं तर ते माझ्या लाभामध्ये जमा होणार आणि त्याचं पूर्वसंचित होणार आणि हळूहळू मला सांख्ययोगातून मुक्ती मिळण्याची वाट रिकामी होणार, माझा जन्म मृत्यूचा फेरा चुकणार, हे शनी दाखवतो. म्हणून शनी तुम्हाला सगळं पटलं की मला याचा काही उपयोग नाही आहे की तो छप्पर फाडके देतो, घे किती हवं तेवढं घे, म्हणून शनी हा सर्वात शेवट फळ देतो. एवढे सगळे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या.
आपण यानंतर पराशर ॲस्ट्रॉलॉजीचे नियम शिकणार आहोत. म्हणजे आपली कुंडली कशी आहे हे तुमचं तुम्हाला घरात बसून अगदी व्यवस्थितपणे कळणार आहे ना मजेची गोष्ट. ग्रह आपल्याशी बोलतात कुंडलीतले, एवढं सगळं तुम्हाला कळलं की अक्षरशः बोलतात असं वाटतं. ग्रहांना माणसं समजा म्हणजे ते कसे वागणार आहे ते तुम्हाला या नियमात बसून कळणार आहे. खूप मनोरंजक आहे हे सगळं. पुढचं पण शिकायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच कळणार आहे मी कधी हा एपिसोड टाकते. तोपर्यंत बाय बाय.